आवाज मानदेशाचा। दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने दहिवडी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात आली। 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीत फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने, कर्णकर्कश आवाज करणारे बदललेले सायलेन्सर तसेच विना सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली। या मोहिमेत एकूण 47 प्रकरणे नोंदवून 36,500 दंड वसूल करण्यात आला। दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत अपघातांचे प्रमाण आणि वाहतूक नियम भंगांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। दहिवडी शहरातील फलटण चौक आणि एसटी स्टँड परिसरात वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, रामचंद्र गाडवे, महिला पोलीस हवालदार नीलम रासकर, ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, गणेश खाडे, सागर लोखंडे हांगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, मल्हारी खाडे आणि किरण हिरवे यांनी सक्रिय सहभाग घेतला। वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा असा संदेश देत दहिवडी पोलिसांनी नागरिकांना फॅन्सी नंबर प्लेट, बदललेले सायलेन्सर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन केले। भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।